या व्हिडिओमध्ये आपण बघूया व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, स्ट्रक्चर ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट, construction of transformer, classification of transformer, losses in transformer and applications of transformer. First we will see what is transformer. A transformer is a static device which transfers electrical energy from one circuit to another circuit without change in frequency. म्हणजे काय तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे ट्रान्सफर. इट काय करतो ट्रान्सफॉर्मर तर इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करतो एका सर्किटपासून दुसऱ्या सर्किटकडे विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. Structure of transformer. Transformer consists of two inductive coils. These are electrically separated but magnetically linked with one another. These two coils have high mutual induction. ट्रान्सफॉर्मरमध्ये काय काय असणार आहे, दोन कॉईल आहेत ज्या की इलेक्ट्रिकली सेपरेटेड आहेत पण त्या मॅग्नेटिकली एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. त्यामधली वन ऑफ द टू कॉइल्स इज कनेक्टेड टू अल्टरनेटिंग व्होल्टेज विच इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी वाइंडिंग. जी कॉईल ज्या कॉईलला इलेक्ट्रिकल सप्लाय दिला जातो त्या कॉईलला प्रायमरी वाइंडिंग म्हणायचं. अँड द अदर वाइंडिंग इज कनेक्टेड टू लोड विच इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी वाइंडिंग. आणि ज्या वाइंडिंगला लोड कनेक्ट केलेला असतो त्या वाइंडिंगला सेकंडरी वाइंडिंग म्हणायचं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ट्रान्सफॉर्मर. फ्रिक्वेन्सी ऑफ म्युच्युअली इंड्युस्ड EMF is same as that of a alternating supply which is supplying to the primary winding. म्हणजे काय, जे काही इंड्यूस होणारं EMF आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि कोणासारखीच असणार आहे, सिमिलर टू सप्लाय विच इज गिवन टू द प्रायमरी वाइंडिंग. म्हणजे आपण प्रायमरी वाइंडिंगला जो काही सप्लाय दिलेला आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि इंड्यूस झालेल्या EMFची फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे. नेक्स्ट, वर्किंग प्रिन्सिपल. कोणत्या वर्किंग प्रिन्सिपलवरती वर्क होतं ट्रान्सफॉर्मर? म्युच्युअल इंडक्शन. दॅट इज ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. The principle of mutual induction states that when two coils are inductively coupled and if the current in coil changes uniformly, then EMF induced in another coil. This EMF can drive a current when closed path is provided to it. When alternating current flows in the primary coil, a change in magnetic flux is generated around the primary coil. This change in magnetic flux is transferred to the secondary coil through the iron core. The change in magnetic flux is cut by secondary coil, hence induces an EMF in the secondary coil. ज्यावेळेस आपण प्रायमरी वाइंडिंगला इलेक्ट्रिकल सप्लाय देतो त्यावेळेस प्रायमरी वाइंडिंगमध्ये चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होतं. आणि जे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स कुठे ट्रान्सफर केलं जातं? सेकंडरी कॉईलला थ्रो आयर्न कोर. जे काही आयर्न कोर थ्रो ते मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगला ट्रान्सफर केलं